अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उद्या 18 जून वार गुरुवार. या दिवशी गुरुपुष्पामृत आहे. या शुभ दिवशी काय करावे, काय टाळावे, कोणती सेवा करावी, कोणती शुभ कामे करावी याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गुरुपुष्पामृत योग अत्यंत शुभ आणि सिद्धी देणारा योग मानला जातो. या दिवशी आपल्या गुरूंची केलेली पूजा, तप विशेष फलदायी मानले जातात. तुम्हाला माहीतच असेल, जेव्हा देव रागवतो ना, त्याला शांत करण्याची ताकद फक्त आपल्या गुरूंपाशी असते. आणि जेव्हा गुरु रागवतात ना, त्यांना शांत करण्याची ताकद फक्त आपल्या भक्तीमध्ये असते. याबद्दल बोलायला गेलो तर आपला व्हिडिओ फारच मोठा होईल. त्यामुळे आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. या दिवशी काय करावे? सकाळी लवकर उठून अंघोळ करावी, देवपूजा आणि गुरूंची पूजा करावी, स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक घालावा, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा, तसेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याही मंत्राचा जप करावा. गुरूंना पिवळी फुले, हळद, चंदन अर्पण करावे. या दिवशी स्वामीचरित्र सारामृत पारायण करू शकता किंवा गुरुचरित्र पारायण करू शकता. संध्याकाळी आरती करून गुरूंना नैवेद्य आणि फळ अर्पण करा. या दिवशी काय टाळावे? शक्यतो या दिवशी भांडणे टाळावीत, कोणाचाही अपमान करू नये. या दिवशी सात्विक भोजन घ्यावे. हा दिवस अत्यंत शुभ असल्याने तुम्ही नवीन काम, गुंतवणूक, खरेदी किंवा नवीन संकल्प करू शकता. तसेच सेवा कोणती करावी? तर उद्या तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर 11 दिवे लावा आणि शांत बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि स्वामींना तुमच्या मनातील इच्छा सांगा. त्यानंतर स्वामींकडे प्रार्थना करा. प्रार्थना करताना स्वामींना सांगा, हे स्वामीराया, मी आजची सेवा केली आहे ती मान्य करून घ्या. जर माझं काही चुकलं असेल तर मला खरंच माफ करा आणि माझ्या घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांना सुखी ठेवा. आणि नंतर स्वामींना नमस्कार करा आणि शेवटी स्वामींची परत एकदा आरती करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून उद्याच्या गुरुपुष्पामृत दिवशी आपले इतरही स्वामी भक्त स्वामींची सेवा करू शकतात. आणि आज झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि माझा व्हिडिओ इथेच थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.